इस्रायलच्या सैनिकांनी आज पश्चिम किनारपट्टी परिसरात मोठी लष्करी कारवाई करत जेनिन शहराची नाकाबंदी केली आहे। यावेळी झालेल्या संघर्षात 9 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ही कारवाई केल्याचा दावा इस्रायलने केला आहे। युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या कुर्स्क नावाच्या भूभागावर कब्जा केलाय। आता हा भूभाग परत मिळवण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन तयारी करतायत। CIA उपसंचालक डेव्हिड कोहेन यांनी काल या संदर्भात भाष्य केलंय। कोहेन यांच्या मते युक्रेनने रशियाच्या जवळपास 300 वर्ग मैल म्हणजे 777 वर्ग किलोमीटर एवढ्या भूभागावर कब्जा केलाय। युक्रेनच्या सैन्याने 6 ऑगस्ट रोजी रशियाची पश्चिम सीमा ओलांडली आणि कुर्स्क प्रदेश ताब्यात घेतला। मात्र हा भाग ताब्यात ठेवण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही, केवळ काही काळासाठीच असं करण्यात आलं असल्याचं युक्रेनने म्हटलंय। बलूच लिबरेशन आर्मीने गेल्या 2 दिवसांपासून पाकिस्तानात धुमाकूळ घातलाय। यामुळे पाकिस्तानी सैन्याचेही हाल बेहाल झालेत। आता बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानात राहणाऱ्या चिनी नागरिकांना पाकिस्तान सोडण्याचं फरमान सोडलंय। जर आपल्या भागात कोणी चिनी नागरिक आढळला तर त्याला ठार केलं जाईल अशी माहितीही BL ने दिली आहे। चिनी नागरिकांना निशाणा बनवण्यासाठी बलूच आर्मीने एक स्पेशल युनिट तयार केलंय। टेलिग्रामचे CEO पावेल डिव्रो यांना अटक झाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीने फ्रान्सकडून खरेदी केली जाणारी राफेल विमानांची डील रद्द केली आहे। इराणच्या मेहर न्यूजने हे वृत्त दिले। बुधवारी UAE हा निर्णय घेतल्याचं त्यात म्हटलंय। फ्रान्सकडून 80 राफेल लढाऊ विमाने घेतली जाणार होती। या खरेदीचा करार स्थगित केलाय। फ्रेंच एरोस्पेस कंपनी डेसॉल्टशी UAE 2021 मध्ये हा करार केला होता। ही विमाने 2027 पर्यंत देण्यात येणार होती। लिव्रोवला अटक झाल्याने UAE फ्रान्स सोबतच्या सर्व प्रकारचे लष्करी आणि तांत्रिक सहकार्य संपवण्याचा विचार करते। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सर्वात मोठा झटका बसलाय। शेख हसीना यांनी जमात-ए-इस्लामी पार्टीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता। मात्र देशात तख्तापलट होताच बांगलादेशातील अंतरिम सरकारने शेख हसीना यांचा हा निर्णयच पलटलाय। अंतरिम सरकारने जमात-ए-इस्लामी पार्टीवर बंदी उठवलीये। त्यामुळे आता बांगलादेशात मोठ्या उलथापालथाची होण्याची शक्यता वर्तवली जाते। बांगलादेशचे भारताबरोबर पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत। यापुढेही आम्हाला या देशाबरोबर चांगले आणि स्थिर संबंध हवेत। मात्र भारताने शेजारी देशांबाबतच्या आपल्या परराष्ट्र धोरणाचा फेरआढावा घ्यावा आणि हस्तक्षेप करणं टाळावं असं आवाहन बांगलादेश जमात-ए-इस्लाम या पक्षाचे प्रमुख शफिकुर रहमान यांनी आज केलंय। रशियन स्टेट डिपार्टमेंटने भारताचं वर्णन एक प्रभावशाली जागतिक महासत्ता म्हणून केलंय, जे आपले परराष्ट्र धोरण आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांनुसार बनवते। रशियानेही युक्रेनच्या मुद्द्यावर आपल्या भारतीय मित्रांशी संवाद सुरू ठेवण्यास तयार असल्याचं म्हटलंय। 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीनंतर रशियाचे हे वक्तव्य आलंय। कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांनी येथील जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली। ट्रुडो यांच्या सरकारने जी नवीन धोरणे आखली आहेत त्यानुसार आपल्याला कॅनडातून बाहेर जावे लागेल अशी भीती त्यांनी रस्त्यावर उतरून कॅनडा सरकारचा निषेध केलाय। कॅनडानंतर ऑस्ट्रेलियानेही हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिलाय। हिंदुस्थानातून ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। या वाढत्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने तयारी सुरू केली आहे। गेल्या काही वर्षातील विक्रमी स्थलांतरणामुळे ऑस्ट्रेलियात मालमत्तांच्या किमती वाढल्यात। IP गॅस पाईपलाईनच्या संदर्भात इराण सरकारने पाकिस्तानला एक अंतिम नोटीस पाठवली आहे। केवळ एवढंच नाही तर इराणने पाकिस्तानला जाहीर इशाराही दिलाय। IP गॅस योजनेच्या अंतर्गत 180 दिवसांच्या आत जर पाकिस्तानने पाईपलाईनची व्यवस्था केली नाही तर पाकिस्तानच्या विरोधात पॅरिस मध्यस्थता न्यायालयाकडे जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असं इराणने नोटिशीत म्हटलंय। अफगाणिस्तानमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपाने अनेक शहरांमध्ये घबराट पसरली आहे। सकाळी 11:26 भूकंप झालाय। त्याचा प्रभाव भारताची राजधानी दिल्ली आणि NCR मध्येही जाणवलाय। रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.7 एवढी नोंदवली गेली आहे। आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाहीये। जपानच्या दक्षिण पश्चिमेकडील क्युशू बेटावर शानशान वादळाचा तडाखा बसलाय। त्यामुळे जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहतोय। त्याचबरोबर घरांची छते उडाली, खिडक्यांच्या काचा फुटल्यात आणि अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचं दिसून आले। या वादळात 3 जणांचा मृत्यू झाला असून अधिकाऱ्यांनी हजारो लोकांना स्थलांतरित करण्याचा सल्ला दिलाय।
जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये भारतीय लष्कराच्या जवानांना 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत 3घांचा खात्मा करण्यात आलाय. 2 दहशतवाद्यांचा रावजुरी तर एकाचा कुपवाडा सीमेजवळ खात्मा करण्यात आला असून खराब हवामानाचा फायदा घेत दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जात होता, पण त्यांचा हा प्रयत्न जवानांनी उधळून लावलाय. रिलायन्सची 47वी वार्षिक सर्वसाधारण बैठक सुरू आहे. या बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रासाठीही त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. वायाकॉम 18 जिओ सिनेमा सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर चांगली कामगिरी केली आहे. त्यात आता डिझनी प्लस हॉटस्टारचाही सहभाग झालाय. रिलायन्सने डिझनी प्लस हॉटस्टार बरोबर पार्टनरशिप केली आहे. मुकेश अंबानी यांनी पार्टनरशिपची ही घोषणा केली आहे. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना मागे टाकले. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 मध्ये अदानी 11.6 लाख कोटींच्या संपत्तीसह पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत. ही आकडेवारी 31 जुलै 2024 पर्यंतची आहे. गेल्या वर्षी भारताने दर 5 दिवसांमध्ये एक नवीन अब्जाधीश तयार केला असल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले. या यादीनुसार गौतम अदानी आणि कुटुंबियांच्या संपत्तीत 95% वाढ झाली आहे.